नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वसंत बायोटेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये देशेट्टीवार साहेब आले आहेत. कृष्णराव अण्णाराव देशेट्टीवार, खैरगाव, तालुका पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ. आणि यांचा आज भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार समितीतर्फे त्यांच्या कार्यासाठी सत्कार होत आहे. त्यांच्या कार्याचा विषय आहे एकात्मिक शेती व कृषी तंत्रज्ञान. तर या विषयावर मी देशेट्टीवार साहेबांना काही प्रश्न विचारतो किंवा मी त्यांना आवाहन करतो की त्यांचं जे कार्य आहे ते शेतकऱ्यापर्यंत थोडक्यात पोहोचण्यासाठी त्यांनी आमच्याशी व आपल्याशी संवाद साधावा. देशेट्टीवार साहेब नमस्कार. नमस्कार. मी कृष्णराव अण्णाराव देशेट्टीवार, जिल्हा यवतमाळ, तालुका केळापूर. माझ्याकडे जवळपास 100 एकर शेती आहे. टोटली ठिबक सिंचन आहे. 2010 मध्ये केलेलं आहे. बरं, सर्वप्रथम मी माने साहेब प्रतिष्ठानचे धन्यवाद देतो. वसंत बायोटेक यू चॅनल यांना मला व्यासपीठ उभं करून दिलं, त्यांना धन्यवाद देतो. तर देशेट्टीवार साहेब, माने साहेब आमचे मित्र आहेत आणि आम्ही सोबतच काम करत असतो. आणि शेतीमध्ये जिथे कुठे काही चांगलं काम होत असेल तर ते जसंच्या तसं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे. हे प्रतिष्ठानही माने साहेबांचं त्या उद्देशानंच काम करते. तर आपण हा जो एकात्मिक शेतीचा आपला जो प्रयोग आहे, एकात्मिक शेती कृषी तंत्रज्ञान, याविषयी थोडक्यात माहिती सांगा. माझ्याकडे विविध प्रकारचे पीक आहे. अच्छा. त्यात लिंबू आहे, केळी आहे, पेरू आहे, चंदन आहे. चंदनला होस्ट प्लांट लागते म्हणून मी मिली डुबियाच्या ऐवजी पेरूचं होस्ट प्लांट घेतलेला आहे. जेणेकरून मला 8 महिन्यात त्याचं उत्पन्न सुरू झालं. मला माझ्या जमिनीचा मोबदला मिळत गेला. चंदन ते आहे. चंदन म्हणजे आता तुमचं बाय प्रॉडक्ट झाल्यासारखं झालं. म्हणजे मला नाही का होस्ट प्लांट पण उत्पन्न देणारा पाहिजे होता, म्हणून तुम्ही पेरू घेतला, जेणेकरून आपली जमीन खाली नाही आहे बा, ते आपले मोबदला देतात. लक्षात. केळी आहे 6000 झाडं, कापूस आहे, तूर आहे, व्हेजिटेबल आहे, वांगे, टोमॅटो, मिरची, फुलगोबी, पत्तागोबी, खूप पीक आहेत तुमच्याकडे. आंबा आहे. देशेट्टीवार साहेब, मला आता असं सांगा की शेतकरी बरेच शेतीला कंटाळले आहेत आणि तुम्ही 100 एकर शेती घेऊन एवढे प्रयोग करता, तर काय वैशिष्ट्य त्याचं आणि कसं आपल्याला ते आर्थिक उलाढाल आणि कसं परवडते ते आमच्या शेतकऱ्यांना जरा समजावून सांगा. शेतकरी हा प्रथम जसं गव्हर्नमेंट सर्वंट हा टाइमवर ड्युटी देतो, टाइमवर परत येतो. तुम्ही टाइमवर ड्युटी द्या शेतात आणि शेताशी जवळ की साधा प्रामाणिक राहा, शेताची जवळ की राहा. जसे झाड झुडपे त्यांना तर बोलण्याची संधी नाही, पण त्यांच्या मनात काय आहे, त्यांना गरजा काय, हे आधी त्यांच्याकडून जाणून घ्या. तो शेतकरी आहे. नाही तर बरोबर आहे, आलं लक्षात. म्हणजे तुम्ही वनस्पतीची भाषा समजून घ्या. साहेबांचा संदेश शेतकऱ्यासाठी असा आहे की तुम्ही आपल्या शेताच्या संपर्कात राहा. तर यानं आपला काय फायदा होईल शेतकऱ्याचा? जरूर फायदा होते. तर त्यांची भाषा आपल्याला कळायला लागला का फायदाच होतो, नुकसान नाहीच आहे. म्हणजे शेतात काही प्रॉब्लेम जर आले तर ते लक्षात येतील असं तुमचं म्हणणं आहे. आता या विविध याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी तुमचा काय संदेश आहे? जसं आता तुम्ही मिश्र पीक पद्धती आहे असं मला समजलं तुमचं, तर ती कशी काय आहे तुमची मिश्र पीक पद्धती? आजचा जो क्लायमेट आहे, आजच्या बरोबर आहे, वातावरण आहे, तो कधी बी बदल होतो, कधी बी कोण्या तरी पिकाचं नुकसान करून जातो. म्हणून विविध प्रकारचे सगळे
आपल्या शेतात पीक घ्यायचं. हम्म, हम्म, समजा 2 पीक त्या निसर्गानं नेलं हम्म, तरी आपल्याकडे बरेच पीक राहते. हम्म, आणि व्हेजिटेबल असा आहे हम्म, का दररोज देणारा पैसा आहे. भाजीपाल्याचा मळा खिसा वाजे खुडखुडा, हम्म, हम्म. एक म्हण आहे. म्हणजे तुम्ही भाजीपालाही घेता. बंधूंनो बघा, भाजीपाला हे लहान शेतकऱ्याचं पीक आहे असा म्हणजे माझ्यासारख्या अनेक लोकांचा समज आहे. तर 100 एकराचा शेतकरी भाजीपाला घेतो हे 63 साहेब मी पहिल्यांदा पाहतो आहे. तर भाजीपाल्यामध्ये आपण आता किती एकरेज आहे, कुठला घेता? भाजीपाल्यामध्ये आधी माझ्याकडे 15-20 एकर राहायचं, हम्म, पण मजुराभावी हम्म. मी माझ्या गावाजवळच्या तालुका लेवलवर भाजीपाला ठेवतो, म्हणजे जेणेकरून हम्म. मी ते 8 ते 9 महिने त्यांना भाजीपाला पुरवतो. मला म्हणजे रोजचे 8-9 हजार रुपये यायला पाहिजे, जेणेकरून मजुराचा खर्च बाकी म्हणजे गाडी तुम्हाला दररोज भाजीपाल्याचे 8-9 हजार येतात. बिलकुल. हा, आणि त्यातून तुमचा मजुराचा खर्च मजूर, पेट्रोल, गाडी, हे सगळं इतर. तर हा उपक्रम मला तुमचा आवडला की भाजीपाला लावायचा 8-10 एकरामध्ये, त्यातल्या जे काही असेल ते, आणि त्यातून डेअरी सारखं दररोज त्यातून आपल्याला आवक येत जाईल, त्यातून आपली दैनंदिनी चालते. आणि आपली मोठी पिकं जी आहेत त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला इकडे तिकडे बँकेकडे वगैरे धाव नाही घ्यावं लागेल, म्हणजे आपल्याला पैसा मिळत राहतो. तुमचा उपक्रम मला आवडला शेतकरी बंधूंनो, यांचा उपक्रम स्तुत्य आहे. आणि आता मला सांगा की तुमची जी दीर्घ मुदतीची जी पिकं आहेत ती कोणती आहेत तुमच्याजवळ? दीर्घ मुदतीचं पेरू आहे, हम्म, केळी आहे, हम्म, लिंबू आहे, हम्म, आंबा आहे. हम्म, थोडं ट्रायल बेसवर महागुनी सारखे ते महागुनी, हा. म्हणजे ते काय महागुनी? हे चंदन सारखंच आहे. चंदन सारखं आहे. तर दीर्घ मुदतीची सगळी फळपिकं तुम्ही घेतली आहे. केळी सुद्धा आहे तुमच्याकडे, असं सांगितलं. तर तुमची शेती कुठे आहे? याला पांढरकवड्याला. पांढरकवड्या जोडून 10 किलोमीटरवर खैरगाव देशमुख म्हणून गाव आहे, खेडं छोटं, 1200 लोकवस्तीचं तिथं गाव आहे. राहणं पांढरकवड्याला आहे. तर शेतकरी बंधूंनो, भाऊसाहेब माने प्रतिष्ठान यांना आमंत्रित करून ते सत्कार करत आहेत. याचा अर्थ असा की यांच्या शेतामध्ये एक शेतीचं यशस्वी मॉडेल उभं आहे, आणि त्यांनी सांगितलंच की ते कशा पद्धतीनं शेती करतात. तर मी आपल्याला आवाहन करतो की आपण त्यांच्या शेताला जर भेट द्यायची असेल तर देऊ शकता, त्यांची आपण मदत घेऊ शकता. देशेट्टीवार साहेब, शेतकऱ्यांना तुम्ही जो एक पॉझिटिव्ह संदेश दिला, या नकारात्मक यामध्ये एक 100 एकर शेती असूनही भाजीपाल्यापासून फळपिकापर्यंत मिश्र शेतीचं एक सशक्त मॉडेल तुम्ही उभं केलं. त्यासाठी तुम्हाला मी वसंत बायोटेक आणि भाऊसाहेब माने प्रतिष्ठान या दोघांच्या वतीनं धन्यवाद देतो. धन्यवाद. हा, बोला ना. काय? कृषी विभाग KVK यांच्या माध्यमातून मला नाही का विदेश दौरा या 17 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत 3 देशात मी जाऊन आलेला आहो. अच्छा. कालच आगमन झालं आपल्या मातृभूमी. देशेट्टीवार साहेब, आपल्या विदेश दौरा जे आपण जाऊन आले आणि तिथला अनुभव घेऊन आले, त्यासाठी सुद्धा आपल्याला मी धन्यवाद देतो. तर आपण जी एक शॉर्ट मुलाखत आम्हाला दिली आणि आपला संदेश शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं, त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद. नमस्कार.